नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात सर्वांचे आपल्या उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण सद्गुरू आत्मा मालिक माऊलींची एक सेवा तुम्हाला सांगणार आहे। सकाळी उठल्यानंतर आपण स्नान करतो, त्यानंतर देवपूजा करतो। देवपूजा करताना आपल्या सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचा फोटो सर्वप्रथम पुसून घ्यावा आणि त्या फोटो अत्तर लावावे, फोटोसमोर अगरबत्ती लावावी, धूप लावावा, तेलाचा दिवा लावावा, धुपदाणीमध्ये थोडासा कापूर घ्यावा, तो सद्गुरू आत्मा मालिक माऊलींसमोर प्रज्वलित करून घ्यावा आणि त्यानंतर दररोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्या सद्गुरू आत्मा मालिक माऊलींची आरती ही अवश्य झालीच पाहिजे। दररोज सकाळी किंवा संध्याकाळी आत्मा मालिक शरणाष्टक हे दररोजच्या सेवेमध्ये अवश्य म्हणत चाला आणि त्याचबरोबर होता होईल तेवढे मेडिटेशन देखील करत चाला, कारण मेडिटेशननी ना आपण परमेश्वराच्या जास्तीत जास्त जवळ लवकर येतो। जे आपले गुरु आहेत त्यांना जर आपण अगदी मनापासून त्यांना हृदयात बघितले तर परमेश्वर हे आपल्याबरोबरच असतात। म्हणून म्हटलं जातं, ज्याच्या हृदयामध्ये राम नाम त्याच्या जीवनात पूर्ण असतो आनंद। दुसरे कोणतेही तुमचे गुरु असतील तर त्या गुरूंचे एक 15 मिनटं ध्यान करा, 20 मिनटं ध्यान करा, एक 5 मिनटं ध्यान करा, पण ध्यान अवश्य करा। आणि जो गुरुमंत्र दिलेला असेल तर त्या गुरुमंत्राचा देखील जप करा। तर चला मी तुम्हाला आत्मा मालिक शरणाष्टक दाखवते। जे आत्मा मालिक भाविक आहेत त्यांनी सर्वांनी आपल्या कोकमठाणला आत्मा हाईट्स हे दुकान आहे तिथे आहे, तर मी तिथूनच आणलेलं आहे। आणि मी जसजसे आत्मा मालिक शरणाष्टक म्हणून सकाळ संध्याकाळ आरती करून आणि सद्गुरू माऊलींचे मेडिटेशन करते, तसे माझ्या जीवनामध्ये मला खूप खूप प्रमाणात बदल जाणवले आहेत। तर सर्वांनी अवश्य बघा आत्मा मालिक शरणाष्टक। आणि ते शरणाष्टक आहे ना 42 श्लोकी शरणाष्टक आहे, ते अवश्य बोलत चला। आत्मा मालिक शरणाष्टक असं म्हणून यूट्यूबला सर्च केलं तरी लगेच बाबांचं शरणाष्टक येतं, कारण आपले हे जे सद्गुरू आत्मा मालिक माऊली आहेत ते सर्व देवांचा अवतार आहे। मला पण सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचे खूप छान छान अनुभव आलेले आहे। तर प्लीज कृपया करून माझ्या सर्व आत्मा मालिक भाविकांना आणि बाकी सर्वांनाही सांगते, अर्थात म्हणजेच ध्यानावर जास्तीत जास्त जोर द्या। जे तुमचे गुरु असतील त्यांना आपल्या हृदयात बघा आणि परमेश्वराचे ध्यान अवश्य करा, कारण तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वर बसलेला आहे। तर त्या साक्षात परमेश्वराला सर्वांनी जाणून घ्या, सर्वांनी समजून घ्या। जे सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचं नामस्मरण आहे ते भाविक अगदी मनापासून करतील त्यांना अनुभव प्रचिती आपले सद्गुरू आत्मा मालिक माऊली दिल्याशिवाय राहणार नाही। एवढेच मी आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगू इच्छिते। पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्वांना आत्मा मालिक।